नमस्कार. आपण पाहत आहात संघर्ष सह्याद्री न्यूज. मॅप्रोच्या सांडपाण्याचा खेळ. वाईत विरोध वाढताच खंडाळा आणि जिल्ह्यातील इतर भागात टँकरने विल्हेवाट. शेतकऱ्यांचा गंभीर आरोप. पाहुयात संघर्ष सह्याद्री न्यूज चॅनलचा विशेष रिपोर्ट. सातारा जिल्ह्यामध्ये पर्यावरणाला हादरवणारा एक गंभीर प्रकार समोर येत आहे. वाई तालुक्यातील मॅप्रो कंपनीवर दूषित सांडपाणी शेतात, ओढ्यात आणि कालव्यांमध्ये सोडल्याचे आरोप होत असतानाच आता टँकरद्वारे या सांडपाण्याची खंडाळा आणि जिल्ह्यातील इतर भागातही विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. या आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी असले तरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक होत असून जनआंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. शेंदुरजणे स्थित कंपनीच्या परिसरातील शेतकऱ्यांचा आरोप आहे की कंपनीचे प्रदूषित पाणी कंपनीलगतच्या शेतामध्ये खड्डे चर काढून मुरवले जाते आणि हेच पाणी जमिनीमध्ये पाझरून विहिरी, ओढे आणि शेतांमध्ये पोहोचत असल्याने जमीन नापीक होत आहे. विहिरी प्रदूषित होत आहेत. वस्त्यांमधील पशुधन धोक्यात येत आहे. माणसांवर त्वचारोगाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. पाण्यामधील मासे मृत पडून वर येत आहेत. त्यामुळे भूजल, शेती व पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत आहे. शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकरी मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे समजते. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले